101 काल झाला होता ना आपला. अद्वैतानंदाचं प्रकरण आहे. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. द्वैत नसून काय आहे? अद्वैतच आहे. त्याची सिद्धी करून दाखवावं लागते ना. काय करावं लागेल? म्हणजे केवळ म्हणण्याने काम भागत असते का सिद्धी करावी लागते? त्याच्याकरता अद्वैत ते अद्वैत किम स्वरूप आहेत. वेदांताचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत कालात्रयी झालेलं नाही. पुढे होणे काही नाही. ग्रामीण दृष्टांत असे नाही का. एखाद्या बाईला 2 मुलं होतात. एक मुलगी असते एक काय असेल. मुलाला काय मुलीला येईल मुला यात आहे काय नाही. ग्रामीण दृष्टांत आहे. अरे मुली मुलगा झाला ना. मुलीलाही विषय नाही मुलाला काय नाही. पण मुलाला हात नाही पुढे झाल्याशिवाय. आणि मुलीला हातही नाही पुढे देखील शक्य आहे का? त्याच्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत काय नाही. कालात्रय नाही. पण पुढे होणे त्याला कोणता वाद म्हणायचा? अद्वैत. पण जगत दिसते याची त्याची संगती काय केली पाहिजे त्याच्याकरता हे चाललेलं आहे. मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कसा भास होतो याच्याकरता काही वाद निर्माण झालेले. दर्शनकाराचे वाद असतात. न्यायाचा आरंभवाद, सांख्याचा परिणामवाद, वेदांताचा विवर्तवाद. मला हे प्रकरणामध्ये होऊन गेलेले. आरंभवाद नैयायिकांचा असतो. एका वस्तूपासून दुसरी वस्तू आणि प्राप्त होण्याला होण्याचा आरंभवाद. पुढे आणखी परिणामवाद म्हणजे अवस्थांतर होणे. दूध आहे दुधाचं काय होत असतं? दही होतं. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं कोणता वाद? आणि विवर्तवाद म्हणजे एका पदार्थावर दुसऱ्याचा भास होणे. काय होणे? हे पाहिजे. आकाश आहे. आकाश कसं दिसत असते? नीळ. खरोखर नीळ आकाश आहे का निळत्वाचा भ्रम होतो? याला कोणता वाद म्हणायचा? विवर्तवाद. असे वेदांताचे काय वाद आहे. आणि त्याचे वेदांत शास्त्र बाकीच्या जे द्वैती लोक आहेत त्यांच्या याच्यावर द्वैत सत्य आहे. द्वैत हे दुःखाला कारणीभूत असते. कशाला कारणीभूत? आणि सुखाला कारणीभूत आहे अद्वैत. नाही का? एखादं द्वैती तुम्हाला हे कुठं सांगितलं? द्वितीयाद्वयी भवम भवती. वेदाला सुद्धा पाहिजे. मला वेदांताचा एकच वाद आहे. कोणता वाद आहे? अद्वैत. जे झाल्याचे नाही काही तया तुला गेल तशी काही अभिटते पायी चैतन्य. मला हे जगात भासते कसं त्याच्याकरता काल उदाहरण होऊन गेलं की एखादा आरसा आहे. मग त्या आरशामध्ये आपण पाहायला लागलो प्रतिबंध रूपाने काय दिसते? सगळं दिसते. सगळं आकाशामध्ये आपल्या गंध लेण्याचा आरसा वेगळा. गंध लेण्याचा आरसा आपला फक्त मोकच दाखवलं. आणि श्रीमंताच्या घरी गेले तर मोठे मोठे काय असते आरती असतात. ड्रायव्हरचा जो आरसा असतो लोक एवढा असतो का त्याला जर काय केस बिस बाजूला करायचं लगेच आणि कार चालवते हे मोठा आरसा कार चालवते समोरचा आरसा एवढा असतो आणि त्या आरशातून सगळं दिसतं आपल्याला. त्याप्रमाणे दृष्टांत तिथे ह्याच्यात आहे. ज्याप्रमाणे छिद्र असलेलं आणि आरशामध्ये समोर आपल्याला वस्तूचा भास होत असतो
त्याप्रमाणे सच्चिदानंद नगरे नाना जगत इदम वियत, तेव्हा आकाशाचे सर्व जगत कोणत्या रूपी आरशात प्राप्त दिसत असते? ब्रह्मरूपी आहे. काय आचार्यांचा सूत्र आहे त्याच्यात दृष्टवा काय यथा दर्पणे वगैरे गोड दर्पणाचा दृष्टांत, ज्याप्रमाणे आणखी त्या आरशामध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळतं. हसून पाहायला मिळतं का नसून पाहायला मिळतं? आरशामध्ये दिसणारा पदार्थ असतो, तो पदार्थ सत्य असतो का प्रतिभाजिक असतो? सत्य कोर आहे. आरशाच्या समोरचं मुख कसं आहे? सत्य. आणि स्वप्नात दिसलेलं कधी याच्यात दिसलेलं कसं आहे? दृष्टांत होऊन गेला तुम्हाला. एखादा मनुष्य नदीच्या काठावरती उभा आहे, त्याची सावली कुठं पडते? मग मी पडलो असं म्हणतो का? मी जसा जे आहे तसाच आहे का? पाहत असलेली समस्या होत कोणती भावना असते? मी पडलो नसून काय? दृष्टांत वगैरे ऐकला होता. एक बाई आपली रस्त्यानं चाललेली होती, तिला विहीर दिसली. त्या विहिरीमध्ये पाणी पिण्याकरता म्हणून जाऊन गेली बघा श्रीमंताची बाई. आणि तिचं प्रतिबिंब कुठं पडलं? विहिरीत. आणि त्याच्यामध्ये सगळे दागिने बिगिने सगळे काय आहे. आणि तिला खरोखरच मी काय झाले, विहिरीमध्ये काय झाले? मग आरडाओरडा काढायला लागले, मला काय करा, काढा, मला काढा. रस्त्याने जाणारे मनुष्य बोलला असे गिराईक पुष्कळ असे. मग एकाने विचार केला, म्हणला या संधीचा आपण काय करून द्यावा. कारण बाईच्या गाड्यामध्ये काय दिसते? लोखंडाचे म्हणला बाई तुम्हाला काढतो. ते म्हणला हे बाबा इकडे तुझे कुठे उपकार होते. म्हणला मी विहिरीत पडले, मला काय कर. मग त्याने काय केलं? म्हणला हे बा मी काढतो, ते दागिने काय करा. म्हणला तुझे फार उपकार आहे आमच्यावर, ते दागिने काय. पण तिने सगळे दागिने काय केले? काढले बघा. एका कपड्यामध्ये काय केले? काढले. आणि मला केवढे तुझे उपकार होतील, दागिने घे पण मला काय कर. मग त्याने दागिने घेतले. काढत बसला का तोंड फिरवायला लागला. आतापर्यंत तोंड कुठे होतं? नादा तोंड. आणि ती बाई जोरात हसली. म्हणला काय तुझे उपकार आहे. खरंच काढले. काय त्याचं दर्शन झालं. तसंच आहे. आरशामध्ये मुख आहे का? ज्याचं मुख दिसत तो सत्य आहे. दृष्टांत देवरा सिद्धांत म्हणजे दिसत असतं ते सगळं दिसते तसे नसते म्हणून जग काय. ज्याप्रमाणे आणखी त्या आरशामध्ये जसं आपल्याला हे सगळं जगत दिसते, त्याप्रमाणे सच्चिदानंद नाही. ब्रह्म एकच आहे, सद्रूप चिद्रूप. आणि अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा काय होतं? मावळ विहित नवल उदयला अद्वैत वेदांतामध्ये आहे. स्वस्तित श्रीवट आहे जो लपवणी. वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय मग. आणि इतर दर्शनकार जरी विचार करत बसले तरी ते जगत मिथ्या नसून त्याच्यामध्ये काय आहे, त्याला द्वैतवादी म्हणतात. काय म्हणतात? रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्कर हे सगळे काय जगताला काय मानतात? सत्य मानतात. वेदांत शास्त्र काय ब्रह्म सत्यम जगत म्हणजे पंचदशी आपले पंचदशीत आहे. चांगले 65 वगैरे नाही का. स्वस्तित श्रीवटे जो लपवणे अदृष्ट्वा दर्शने नैव तदन्तस्यक्ते क्षणं तथा अमत्वात् सच्चिदानन्दं नामरूपमिति श्रुतः कुतः अदृष्ट्वा दर्पणं नैव
तदक्षते तदंत तीक्ष्णम तदा. अगोदर एक दृष्टांत देऊन सिद्धार्थ सांगतात. एक वर्ष कोणीतरी आपलं लग्नाला गेले म्हणा किंवा सप्ताहाला गेला, कार्यक्रमाला गेला, त्याला विचारलं, म्हटलं काय काय पाहिलं तू? आता सगळं सांगत असतो. म्हटलं काय मंडप चांगला होता आणि काय तिथली सजावट काय पाहिजे आणि तिथलं तर काय तुमचे नवरा म्हणा सगळ्याच. आणि ते पदार्थ तर म्हटलं जेवणाची काही विचारूच नका, आलेल्या माणसाला दान होईल. त्याला विचारतो सगळं पाहिलं, आणखी काही पाहिलं का? आता काय पाहायचं शिल्लक राहिलं? म्हणलं सगळं काय गेलं. तरी तो शब्द म्हणला अजून शिल्लक राहिलेलं आहे. म्हणलं अजून कुठं शिल्लक राहिलं? सगळं सांगितलं की. म्हणलं हे पहा, तर सगळं जरी वर्णन केलं मंडपाचं अमक तमक, पण ज्याच्या योगाने पाहिलं आहे तो प्रकाशा काय केला. जर तिथे प्रकाश नसता तर याचं दर्शन झालं. या अगोदर कोणाचं दर्शन झालं? त्याच्या साह्याने कोणाचं? अगोदर कोणाचं दर्शन होतं? ब्रह्माचं. आणि त्याच्या साह्याने काय होत असतं? असं चाले हे शरीर कोण बोलवते? अगोदर कोणाचं दर्शन होतं? नंतर तसं अगोदर ब्रह्मा, नंतर त्याच्या साह्याने काय दिसते? येणेक्षते शृणोदिदम जिग्रती. चेतन स्वरूप आहे म्हणून त्याचं ज्ञान होतं. त्याचं ज्ञान झाल्याशिवाय प्रकाशच नाही तर वस्तू दिसेल. म्हणजे तुमचे विवेकानंदाची गोष्ट सांगतात ना, त्याला वेळच होतो बघा. का म्हणला देव तुम्ही पाहिला का? असं काय देव प्रत्येक आश्रमात गेला की त्यांना विचारायचे प्रमाणे. तेव्हा म्हणजे सांगत असतो, अजून काही आम्हाला अनुभव आलेला आहे. गाठ कोणाची पडली? रामकृष्ण परमहंसाची. त्याला आज प्रश्न केला, म्हणला तुम्ही देव पाहिलाय का? ब्रह्म पाहिलाय का? ते म्हणला तुला पाहायचं आहे का? येतो नि अंधटू चरणा वाचून. म्हणलं पहा, त्याच्या प्रकाशामध्ये तू सुद्धा दिसत नाही, काय दिसत नाही. म्हणून ज्याच्या साह्याने सगळं दिसते असं जे तत्व आहे, येणेक्षते शृणोदिदम स्वाद स्वाद विचाराती, ते आहे म्हणून तुझं दर्शन आहे. ते किम स्वरूप आहे? शत्रू. पुढे जे स्वतः आहे तेच काय? जे सच्चिद आहे तेच किम स्वरूप आहे. आणि सच्चिद आनंद रूप आहे तेच ब्रह्मरूप आहे. त्याला ब्रह्म का म्हणतात? भ्रणात ब्रह्म. बरं का, इतकं व्यापक आहे की आकाश कुठे जाऊन घडतो याचा काय लागत नाही. नभ तुझं माझी खेळी बिजळे, जगताचा काय लागत नाही, पत्ता लागत नाही. तत्रेक वास्तव जगत कृष्ण प्रविभक्त माने कदा अपेक्षात देवस्य शरीर पांडव असता. पृथ्वीवरती बाळूचे कण असते की नाही? एक कण असते की हजारो असते? त्याप्रमाणे हजारो सृष्ट कुठे आहे? तत्रेक असतं जगत कृष्ण प्रविभक्त अपश्य देवदेवाचे. तात्पर्य कशा करता हे सगळं चाललेलं आहे? तेव्हा अगोदर कोणाचं दर्शन होतं याच्याकरता चाललेलं आहे. आणि ज्याचं दर्शन त्याच्या योगाने दर्शन येणं इक्षते, हे प्रश्नोपनिषद आहे. कोणाच्या सत्तेने डोळा पाहतो, कोणाच्या सत्तेने कान ऐकते, कोणाच्या सत्तेने शरीर चालते. चाले हे शरीर पायाची आसक्ती. चुकू करायला तुम्हाला मला कळत नाही. अरे प्रश्न विचारला ना, चाले हे शरीर. एक मनुष्य म्हणला पायाची आसक्ती, चुकू करायला माहिती नाही का पायाची? हे विचारण्यात तात्पर्य आहे का? ज्ञान करून घेण्यात तात्पर्य आहे. पाय सुद्धा कोणाच्या सत्तेने चालले. मग प्रेताला पाय नसतात का? मग परत पाय चालत जात असतो का न्यावं लागतं?
दुसरी सत्ता काय असली पाहिजे, मानली पाहिजे. दृष्टांत अगोदर कणाचं ज्ञान होते, आरशाचं, आणि नंतर मग त्याच्यात असलेल्या पदार्थाचं. त्याप्रमाणे अगोदर कोणाचं ज्ञान होते, सच्चिदानंद आहे, अमत्वा चिदानंद. अगोदर आरसा दिसल्याशिवाय त्याच्या आतलं ज्ञान होऊ शकत नाही. त्याप्रमाणे अगोदर सच्चिदानंदाचं दर्शन होते आणि मग इतर पदार्थाचं काय होते. मग आपण काय करायचं त्याच्याकरता दृष्टांत सांगा. प्रथम सच्चिदानंदे भासमाने तावता बुद्धिम नियम एवर्धम धाराव्यामने नाम रूपे. प्रथम सच्चिदानंद भासमाने. आपण अगोदर दृष्टी कुठे ठेवायची, अगोदर सच्चिदानंद रूप जे भासतं तिथे बुद्धी स्थिर करायची. बुद्धी नियम्य, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धी स्वस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीची स्थापना करायची. बुद्धी नियम्य, अनार्धोर्धम ध्यानाला बसलेला आहे. वृत्ती कुठं स्थापन केली पाहिजे, नाश्त्याच्या ठिकाणी का बुद्धी गोळी पाठ करायची असेल तर त्या बोगीवरच बुद्धी काय करायला लागते, त्याला धारणा ध्यान. पुन्हा पुन्हा वृत्ती एका ठिकाणी लावला त्याला ध्यान असं म्हणणार. कारण मन हे स्थिर आहे का चंचल आहे. मग जोपर्यंत ते फिरतं तोपर्यंत काही कार्य होऊ शकत. मग त्याला बुद्धीला काय करावं लागते, नियम म्हणजे ते स्थिर करायला. नाहीतर आपला बसलेला आहे इकडे हरिपाठी म्हणतो, पोराला काय करतो, पाळणा आला होता, बाळा तुझी आई काम करून राहिलेली रडू नको, तेव्हा ती अडवाणी आपल्याकडे अभ्यास का होत नाही, आपण वृत्तीचं नियमन करीत नाही. दुसऱ्याकडून अभ्यास का होतो, पाठपाठांतर का होते, 2-3दा ऐकलं बुद्धीचं काय. नाहीतर तास जरी गेला तरी एक वगी काय होत नाही, पाठ होत. आणि नियमन केले तर ऐकल्याबरोबर काय होते, बुद्धी कुठे नियमन करावी, बुद्धी नियम स्वरूपाचे सत्याच्या ठिकाणी बुद्धी काय करावी, लावावी. बुद्धी नियम नाही वर्धम धारे नाम रूपावरची वृत्ती काढायची आणि स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती काय करायची. नामरूप म्हणजे आभासी, त्याला जगत असं म्हणतात. ज्याच्यात कल्याण आहे त्याची वृत्ती काय करायची, लावायची. आहे एखादी औषधी असते, जरी ती कडू असली तरी त्याच्यात काय कल्याण आहे. कडू लागले तरी सुद्धा काय ते काय. तसं इथे दृष्टांत देऊन सांगितलं. बुद्धीचा नियमन स्वस्वरूपाच्या ठिकाणी, नामरूपाच्या ठिकाणी पुन्हा वृत्ती जाऊ देऊ राहील. नामरूपाला एकदा की भवी पाठ झाल्याशिवाय मला नाश्ता करणार नाही, काहीतरी नियमन करा. आता जे ज्ञानेश्वरी पाठ करतात, गाथा पाठ करतात, कोणी काही पाठ, माझं ते काहीतरी नियमन करावं लागतो ना. मग कुठेतरी याचा पवित्र सणाचा आश्रय करणे. मंगल कार्याला का भामचंद्र मंगल कार्याला झाले सगळे अपवित्रच आहे. काय जोडे घालून येतात, तिथंच बिड्या पितात, तिथंच पानं खातात. माझा भंडारा डोंगर भामचंद्र आहे का, त्याचं पवित्र काय करावं. पवित्र स्थान, पवित्र वृत्ती. ध्यान करायचं, उठल्याबरोबर ध्यान करत असतो का स्नान करून, हे सगळे म्हणून बुद्धीचं नियमन करावं. नामरूपाच्या ठिकाणी वृत्ती काढायची, स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती काय करायची, लावायची.
एवंच निर्जगत ब्रह्म सच्चिदानंद लक्षणम अद्वैतानंद येतस्मिन् धारयंत जनश्चिरम. त्याचा आरोप सारांश सांगतात बघा. आतापर्यंत आम्ही जे काही तुम्हाला सांगितलं त्याच्यातला सारांश म्हणजे आहे. एवंच निर्जगत ब्रह्म सच्चिदानंद लक्षणम अद्वैतानंद येतस्मिन् धारयंत शिरम. एवंच निर्जगत ब्रह्म वेदांत शास्त्र. सर्वाचा निराश केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. जे तत्व शिल्लक राहते त्याला ब्रह्म म्हणायचं. विचार होता नासत्व विद्यते भाव आहे का. सगळ्याचा निराश, काहीच नाही राहत. कोणता वाद येईल? शून्यवाद. बदनांच्या याच्यामध्ये काय शून्यवाद आहे. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये शून्यवाद आहे का अद्वैतवाद आहे? अद्वैतवाद आहे. कोणीतरी एक तत्व चित्र विचित्र जगताच्या पुढाशी कोणतं तरी एक स्थिर तत्व असलं, मग ते स्थिर तत्व कसं आहे? ते जड स्वरूप आहे का चिद्रूप आहे? वेदांत शास्त्रामध्ये चिद्रूप आहे आणि इतर शास्त्रामध्ये जड स्वरूप आहे. न्यायिकाचं आत्मकिम स्वरूप आहे, चिद्रूप नाही. काय सगळे जड स्वरूप म्हणणारे काय? वेदांतातलं आत्मकिम स्वरूप आहे, सच्चिदानंदघर आहे का. आत्माच कसा आहे? आनंद आहे. जो आनंद प्राप्त होत असतो तो कोणाचा आहे का. म्हणून निर्जगत ब्रह्म. सगळ्या जगताचा निराश झाल्यानंतर जे तत्व राहते त्याला ब्रह्म असं म्हणतात. ते किम स्वरूप आहे? सद्रूप चिद्रूप आहे लक्षण. त्यालाच म्हणतात स्वतः द्वैतानंद. येतस्मिन् एषा ब्राह्म्य स्थिती पार्थ निरंजनी आम्ही बांधले. नारायण तिथे वृत्ती काय करायची? स्थिर करायची. आनंद अद्वैत नित्य निरामय जे का निध्येय जे का निर्ध्येय. योगी लोक काय शून्याचं ध्यान करतात का? जगताचं ध्यान करतात. कोणाचं करतात? फार काही लोक कोणाचं ध्यान करतात? मंडपाचं का देवळाचं करतात? देवळात असते सुंदर ते उभे विटेवरी करकटावरी. अशा रीतीने दान काय येतस्मिन् काय नियम्य जनांचे शिरण आमचे हे अद्वैत आनंद येतस्मिन् धाराम्य तुझ्यनाश्रम. अद्वैत आनंदाच्या ठिकाणी वृद्धी काय करावी? स्थिर करावी. हा सारांशाचा श्लोक आहे. अशा रीतीने संपवतात. ब्रह्मानंदे विदय ग्रंथे तृतीयोऽध्यायी रीतः अद्वैतानंद एवस्मिन् नित्यात्व चिंतया. अद्वैतानंद एवस्मिन् जगत मिथ्यात्व चिंतया. ब्रह्मानंद विदय ग्रंथे तृतीयोऽध्यायी. अशा रीतीने ब्रह्मानंदामध्ये 5 असलेले आहे ना. त्याच्यामध्ये ब्रह्मानंद, पुढे आत्मानंद, अद्वैतानंद, विद्यानंद, शेवटचा कोणता? त्याच्यामध्ये तृतीय अध्याय म्हणजे आहे अद्वैतानंदाचं प्रकरण. आम्ही तुम्हाला सांगितलं अद्वैत आनंद येतस्मिन्. मला अद्वैतानंद केव्हा प्राप्त होईल? जगन मिथ्यात्व चिंतया. जगताचा मिथ्यात्व कळाल्यानंतर मग खरा आनंद काय होईल? मग विषयाचं मिथ्यात्व कळावं लागत असतं. आणि एकदा विषयाचं मिथ्यात्व कळालं तर खऱ्या आनंदाची काय होते? नंतर येतस्मिन् जगत मिथ्यात्व चिंतया. म्हणून जगताच्या बाबतीमध्ये कशाचं चिंतन केलं पाहिजे? जगत सत्य नसून कसं आहे? तरच अद्वैतानंदाची काय होते? मग वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय आहे? सत्य काय? ब्रह्म सत्य. नित्य काय? आणि जीव किम स्वरूप आहे? पुढचा आणखी आता विद्यारण्य सांगणार आहे. क्रमाक्रमाने त्याचा काय करू?